हॅलो, गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. चला, आज हा आपला दुसरा लेक्चर आहे, जो की पॉलिटिकल थिअरी ओ.पी. गौबा पुस्तकामध्ये मी प्रेझेंट करणार आहे एस के. ओके, ज्यांनी लाईक नाही केलं, सबस्क्राईब नाही केलं आपल्या चॅनलला, त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा जर आवडत असेल तर. ठीक आहे, आणि शेअरसुद्धा करा आपल्या मित्रांना, त्यांनासुद्धा कळू द्या. ठीक आहे, आपला आधी एक लेक्चर झालेला आहे, बरेच लोकांनी बघितलं असेल ते. ठीक आहे, जर कोणाला नोटिफिकेशन येत नसेल तर त्याचं बेल आयकन वर क्लिक करून घ्या. तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर येईल जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा. नोटिफिकेशन मिस नको करा. लेक्चर मिस झाले की तुमचं लिंकसुद्धा तुटून जाईल. लेक्चर रोज कमीत कमी 3 लेक्चर येणार, त्यामुळे हा आपला दुसरा लेक्चर. ठीक आहे, आज आपण जाणून घेणार आहोत व्याप्तीमध्ये राजकीय सिद्धांताची व्याप्ती काय आहे. द स्कोप ऑफ पॉलिटिकल थिअरी. ऐकायला खूप असं विचित्र वाटतं आहे की नाही. स्कोप ऑफ पॉलिटिकल थिअरी काय काय विचारला जाऊ शकतं, कोणत्या कोणत्या घटक. तर यामध्ये अनेक घटक विचारले जात असतात, जे की महत्त्वाचे आहे. काही गोष्टी बेसिक नॉलेज म्हणून इथे नमूद करण्यात आलेले आहे. तर ते काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ. ठीक आहे, राजकीय सिद्धांतात राजकारणाचा विभिन्न अंगांचा अभ्यास केला जातो, हे तर आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. म्हणजे राजकारण असं आहे किंवा राजकीय सिद्धांत एक अशी व्यवस्थापन करते किंवा अशी एक व्यवस्था करते, ज्यामध्ये अनेक भागांचा म्हणजे शासनाच्या अनेक भागांचा अभ्यास केला जातो. शासन म्हणजे राजकारण. हे नेहमी आठवण ठेवा, शासनामध्येच राजकारण घडत असते. त्यामुळे आपण शासन या घटकाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. समजून घेण्यासाठी शासनकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ तो घेत जा. ठीक आहे. राजकारणाचा संबंध हा मानवाच्या सार्वजनिक जीवनाशी आहे, सगळ्यांना ठाऊकच आहे. राजकारण निर्माण कुठून झालेलं आहे? मानवानेच निर्माण केलेलं आहे. त्यामुळे त्यामध्ये मुख्य सहभाग कोणाचा असणार? मानवाचाच असणार. त्यामध्ये स्त्री पुरुष हे समान असतात किंवा नसूही शकतात. आता पाकिस्तानामध्ये स्त्री पुरुष समान असणार का? ही थोडीशी अवघड गोष्ट आहे, सांगता येण्यासारखी नाही आहे. तशीच व्यवस्था जसं आपण जर बघितलं, म्यानमारमध्ये रोहिंग्या कम्युनिटी समान आहे का बाकी मानवांसमोर? नाही आहे. तसं वेगवेगळं असू शकते. त्यामुळे राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती समान असेल याची खात्री देऊ शकत नाही, परंतु समानतेचे तत्त्व इथं मान्य केलेले असू शकते. ठीक आहे. समाजाअंतर्गत सर्व सदस्य अधिसत्तेचा अवलंब केला जातो. म्हणजे बघा, समाजामध्ये अधिसत्तेचा मुख्य अवलंब केला जातो. अधिसत्ता म्हणजे काय? ॲथॉरिटी. काही लोकांनी मिळून अनेक लोकांवर सत्ता गाजवणे, यालाच आपण ॲथॉरिटी असे म्हणतो. बघा, निवडणूक होत असते. निवडणूक झाल्यानंतर काही लोकांना अधिकार प्राप्त होत असतात काही विशिष्ट कार्यासाठी. जसं की आता निवडणूक झालेलं आहे आणि BJP सरकार अस्तित्वात आलेले आहे व त्यांचे कार्य ते पार पाडत आहेत. त्यांना जे योग्य वाटेल, जे अयोग्य वाटेल, जे योग्य वाटेल ते करेल, जे अयोग्य वाटेल ते हाती नाही घेणार, असे ते कार्य करत आहात. तो या काळामध्ये त्यांच्या हातात आपण सत्ता दिलेली आहे, की कोणते घटक तुम्ही केले पाहिजे, कोणते घटक नाही केले पाहिजे. हे सुद्धा जनतेच्या मतावर आधारित असते. जी लोकशाही प्युअर असणार. प्युअर म्हणजे एक प्रत्यक्ष लोकशाही असते, एक अप्रत्यक्ष लोकशाही असते. प्रत्यक्ष लोकशाही असेल तर लोकांचं मत जाणून घेतलं जाणार कोणताही कायदा निर्माण करण्यासाठी किंवा कोणते घटक अस्तित्वात आणण्यासाठी. अप्रत्यक्ष लोकशाही असेल तर त्यामध्ये लोकांचं मत न घेता प्रतिनिधींचं मत घेतलं जाणार. ठीक आहे. यामध्ये काय होणार की एखादी राजकारण आहे, शासन संस्था आहे, तर ती काय करणार? सर्वांसाठी नियम बनवेल, कर्तव्यसुद्धा बनवेल, त्याचप्रमाणे दायित्वसुद्धा बनवेल. ऑब्लिगेशन काय त्यांचे ऑब्लिगेशन असणार, काही मर्यादा असणार, हे सुद्धा ते निश्चय करणार. कोण करणार? शासन करणार. आणि ते कशा अंतर्गत येणार? राजकारणाअंतर्गत येणार. तो सार्वजनिक जीवन अधिक उन्नत करण्यासाठी उपाययोजनासुद्धा हे शासकीय संस्थाच पार पाडत असतात. समाजामध्ये अनेक मागासवर्गीय जमाती, समाज व वर्ग असू शकतात, तर किंवा त्यांचे उन्नत जीवन निर्माण करण्यासाठी राजकारण हा मुख्य भूमिका बजावत असते. ठीक आहे. आणि मानवी सभ्यतेचे इथं काय, इथं एक जो टायटल दिलेला आहे, मानवी सभ्यतेचे विश्लेषण, म्हणजे याचं एक सोपं उदाहरण मी देऊन सांगतो, की मानव जेव्हापासून निर्माण झालेला आहे किंवा मानवाची जेव्हापासून प्रगती सुरू झालेली आहे, मानव नेहमी धडपडत राहिलेला आहे आपली संस्कृती वाढवण्यासाठी किंवा आपल्या संस्कृतीचा छाप मागे ठेवण्यासाठी. ठीक आहे. त्याने अनेक मंदिरे, किल्ले किंवा स्नानगृहे किंवा अनेक शहरे वसवली आहेत, अनेक व्यवस्था वसवलेली आहेत. त्या प्रकार अशा प्रकारे मानवाची एक
वैशिष्ट्य आहे की जो स्वतःचा इतिहास लिहित असतो किंवा घडवत असतो. परंतु निसर्गामध्ये मानवाव्यतिरिक्त इतर प्राणीसुद्धा आहे. ते स्वतःचा इतिहास घडवत नसतात, नाही लिहू शकतात. ते निसर्गानुसार जन्मास येतात आणि निसर्गाद्वारेच मारले जातात. त्यांचा कोणताही इतिहास किंवा राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असं कोणताही सब्जेक्ट त्यांचं अस्तित्वात नसतो. परंतु ते निसर्गाचे भाग असतात. मानवसुद्धा निसर्गाचा भाग असून तो स्वतःची इतिहास परंपरा किंवा तो स्वतःची परंपरा जपत येत आहे. राजकीय सिद्धांताचे तीन तीन प्रमुख कार्य मानले जातात. म्हणजे राजकीय सिद्धांत कशासाठी असतो, कशासाठी आहे, हे इथं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बघा, स्कोप ऑफ पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय, तर ते कशासाठी आहे, काय आहे, हे जाणून घ्यायचं आपल्याला. तर ते काय आहे, पॉलिटिकल सिद्धांत काय आहे, तर पॉलिटिकल सिद्धांत काय करतात, वर्णन करतात, समीक्षा करतात आणि पुनर्निर्माण करतात. बघा, वर्णन हे कार्य राज्यशास्त्राच्या कार्यक्षेत्रात मोडते व समीक्षा आणि पुनर्निर्माण कार्य राजकीय तत्वज्ञानाच्या परिक्षेत्रात समाविष्ट होतात. बघा, जसं की वर्णन, एखादी गोष्ट अस्तित्वात असेल, एखादी शासन संस्था अस्तित्वात असेल, तर त्या शासन संस्थाचे वर्णन केले जाते, डिस्क्रिप्शन केले जाते की नेमकी ती काय आहे, त्याच्यात घटक कोणते कोणते, सदस्य किती आहे, त्यांचं कार्य काय आहे, या गोष्टी, यालाच आपण वर्णन असे म्हणतो. ठीक आहे. आणि त्यामुळे समीक्षा म्हणजे क्रिटिसिझम सुद्धा केला जातो. तर क्रिटिसिझमचं कार्य कोणाचं असते, राजकीय तत्वज्ञानाच्या अंतर्गत मोडला जातो. बघा, एखादी संस्था आहे, त्यामध्ये काही घटक योग्य असू शकतात, काही अयोग्य असते. प्रत्येकांना माहिती आहे कोणताही घटक निर्माण झाल्यानंतर तो परिपूर्ण संपूर्ण राहू नाही शकत. तुमचा मोबाईल असेल, तुमच्या मोबाईलचा कॅमेराच चांगला असेल, स्क्रीनच चांगला असेल किंवा मेमरी चांगली असेल किंवा बॅटरी बॅकअप चांगली असेल, परंतु काही चार्जर पॉईंट खराब असू शकतो किंवा हेडफोन खराब असू शकतो किंवा कॅमेऱ्याचा पिक्सल कमी असू शकतो, असे अनेक गोष्टी असू शकतात. तर ते काय आहे, क्रिटिसिझम आहे की ती वस्तू चांगली असून सुद्धा हे घटक त्यामध्ये कमी आहे किंवा क्रिटिसिझम त्यासाठी केला जातो. तर पुनर्निर्माण करणे, आता ही व्यवस्था खराब आहे, यामध्ये काही घटक व्यवस्थित नाही आहे, तर एखाद्या शासन संस्थांमध्ये घटक व्यवस्थित नाही आहे, कार्य व्यवस्थित होत नाही, तर मग त्याला पुनर्निर्माण करायचं. पुनर्निर्माण तेव्हाच केला जातो जेव्हा अस्तित्वात असलेली गोष्ट, एखादी गोष्ट अस्तित्वात असेल तर त्यालाच आपण पुनर्निर्माण करू शकतो. अन्यथा एखादी वस्तू नवीन निर्माण करण्यासाठी पुनर्निर्माण नाही म्हणत. ठीक आहे. शासन संस्था ऑलरेडी अस्तित्वात आहे. जुन्या काळापासून राजकीय शासन संस्था चालत आलेल्या आहेत. तर त्या संस्थांमध्ये पुनर्निर्माण केला जातो आणि ते तत्व राज्यशास्त्राअंतर्गत येते. ठीक आहे. राज्यशास्त्र आणि राजकीय तत्वज्ञान हे दोन भाग असतात राजकीय सिद्धांतामध्ये. उत्तम जीवनाची व्याप्ती करण्यासाठी कोणत्या प्रकारचे राजकीय संघटन उपयुक्त ठरेल, या प्रमुख समस्या भोवती राजकीय तत्वज्ञान केंद्रित झाले आहेत. उत्तम जीवन म्हणजे काय, यावर तर्कवितर्क करता येतात, मात्र हा वैज्ञानिक संशोधनाचा विषय नाही, हा केवळ नैतिक चिंतनाचा विषय आहे. राज्यशास्त्र केवळ अनुभवजन्य ज्ञानास मान्यता देते. बघा, इथं राज्यशास्त्र अनुभवजन्य ज्ञानास मान्यता देते, हा वाक्य कसं आहे माहिती आहे का, हा आधुनिक व्यवस्थेवर आधारित आहे. तर जर तो चिंतनात्मक देत असेल तर तो कसा होणार, उत्तम जीवनासाठी तर्कवितर्क केला जात असेल तर तो काय झाला, लॉजिक इन लॉजिकल, तो तत्वज्ञानाअंतर्गत येणार. तत्वज्ञानाअंतर्गत येणार म्हणजे काय, नीतिशास्त्र, मोरल इक्वेलिटी येणार, चूक बरोबर, कोणती गोष्ट खरी कोणती गोष्ट खोटी, या घटकांचा विचार केला जाणार. कोणते कृत्य बरोबर किंवा कोणते कृत्य वाईट हे सुद्धा इथे ठरवले जाणार. त्याला आपण काय म्हणतो, तर्कवितर्क. राजकीय तत्वज्ञान या समस्याभोवती आणि राजकीय तत्वज्ञान नेहमी मानवी जीवनाच्या उत्तम जीवन निर्माण करण्याच्या मागेच असतो आणि त्याच्या समस्या सोडवण्याच्या मागे असतो. ठीक आहे. हा घटक तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. राज्यशास्त्र हा अनुभवजन्य ज्ञानावर मान्यता देतो आणि राजकीय तत्वज्ञान तर्कवितर्क या घटकावर म्हणजे तर्कवितर्क या घटकाकडे आकर्षित होत असते किंवा या गोष्टीवर प्रभाव टाकत असते किंवा या गोष्टीचा अभ्यास करत असते. परंतु राज्यशास्त्र हा अनुभवजन्य ज्ञानाचाच अभ्यास करत असतो. राज्यशास्त्र सांगितलंय ते आपण उत्तम जीवनाची ही संकल्पना प्रदान करत नाही, परंतु राज्यशास्त्र अनुभवाच्या आधारावर उत्तम जीवनाची संकल्पना कधीही मांडत नसते. ती राज्य राजकीय तत्वज्ञानाअंतर्गत उत्तम जीवनाची तत्वज्ञान मांडले जातात. ठीक आहे, किंवा संकल्पना मांडली जातात. हा घटक तुम्हाला व्यवस्थित समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. अजून एक गोष्ट तुम्ही समजून घ्या,
आज सुद्धा जर तुम्ही बघत असेल तर एखादी गोष्ट राजकीय तत्त्वज्ञानाच्या आधारावर ही उत्तम किंवा अतिउत्तम किंवा चूक किंवा बरोबर ठरवली जात नाही. आज अनुभव ज्या व्यक्तीला आलेला आहे त्या व्यक्तीद्वारे ती उत्तम किंवा चूक किंवा बरोबर ठरवली जात असते. ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला अगदी व्यवस्थित समजली असेल, उदाहरण सुद्धा देऊन सांगितलेलं आहे. तर समोर आपण दुसरे घटक पाहू, कोणत्या कोणत्या अजून महत्त्वाचे घटक आहेत. ठीक आहे. राजकारणाचे वैज्ञानिक अध्ययन ही आधुनिक युगाची देणगी आहे. तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी मागच्या लेक्चरमध्ये की राजकारणाचा उदयच हा आधुनिक युगात झाला. सॉरी, राजकारणाचा युग उदय राजकारणाचा उदय हा जुन्या काळात झाला होता, पण विकसित नाही झाला होता. त्यामुळे तो सर्वसाधारण मानला जात नाही. मान्य केलं जात नाही की राजकारणाचा उदय त्या काळात झाला. त्या काळात कसं होतं, नैतिकशास्त्रांतर्गत सारी व्यवस्था पण चालत होतं. त्यामुळे सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की योग्य, अयोग्य या घटकावर अधिक भर. परंतु राजकारणाची मुख्य भूमिका किंवा मुख्य उदय हे आधुनिक युगातच झाले आणि राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स हा याचा उदयसुद्धा आधुनिक युगातच झालेला आहे. ठीक आहे. या अर्थाने राज्यशास्त्र हा एक आधुनिक विषय मानला जातो. राईट. थोडक्यात राजकीय सिद्धांतात राजकीय जीवनात संबंधीच्या विभिन्न आविष्कारांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त पद्धतीची निवड व प्रयोग यांचा विचार केला जातो. बघा, राज्यशास्त्रामध्ये अनेक घटकांचा आविष्कार होतो. आविष्कार म्हणजे काय, तर शोध घेतला जातो. एखादी शासन व्यवस्था आज कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे. सुरुवातीला त्याचेच काही त्या घटकामध्ये सुरुवातीला भारतामध्ये जेव्हा इंग्रजांचे होते, इंग्रज राज्य करत होते, मिनी पार्लिमेंट व्यवस्था निर्माण झाली होती. म्हणजे काय होतं की व्हॉइसरायचं काउन्सिल असायचं सुरुवातीला. तर ती काय झाली आहे त्यामध्ये मग ते काय झालेलं आहे, ते सुरुवातीचा आविष्कार आहे. त्यानंतर आपण संविधान निर्माण केलं आणि त्यामध्ये अनेक मूलभूत घटक ॲड केले किंवा समाविष्ट केले आणि आपण चांगली व्यवस्था निर्माण केली. तो याला आपण आविष्कार म्हणू. उपयुक्त पद्धती त्यामध्ये निवड केली, त्याचा प्रयोग विचार केला, त्याचा प्रयोग कसा होणार याचा सुद्धा आपण विचार केला. ठीक आहे. राजकीय सिद्धांत या घटकांचा विचार करत असतो. तर राजकीय संस्था तसेच राजकीय वर्तनाच्या अध्ययनासाठी वर्णनात्मक वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. बघा, राजकीय संस्था आणि राजकीय वर्तनाचा अध्ययनासाठी कोणती पद्धत अवलंबली जाते? वर्तन पद्धती, म्हणजे वर्णनात्मक, डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे सॉरी, राजकीय संस्था आणि राजकीय वर्तन या अध्ययनासाठी वर्णनात्मक वैज्ञानिक पद्धत, डिस्क्रिप्टिव्ह सायंटिफिक मेथड या तत्वाच्या आधारावर राजकीय संस्थाचा अभ्यास केला जातो आणि राजकीय वर्तनाचा. एखादी सदस्य असेल संसदेमध्ये, त्याचा वर्तनाचा अभ्यास करायचा असेल तर डिस्क्रिप्टिव्ह सायंटिफिक मेथड वापर केला जातो. तो असं बिहेव का केला आणि या गोष्टीकडे अधिक भर दिला जातो, ते वैज्ञानिक पद्धतीद्वारे. ठीक आहे. राजकीय संकल्पना तसेच विचारांच्या अध्ययनासाठी मौलिक तत्त्वज्ञानाचा पद्धतीचा स्वीकार केला जातो. म्हणजे काय केला जातो? नॉर्मेटिव्ह फिलॉसॉफिकल मेथड, मौलिक काही तत्वांच्या आधारावर किंवा तत्वज्ञानाच्या आधारावर, म्हणजे नैतिकशास्त्र, नीतिशास्त्र हा इथं परत विषय आलेलाच आहे. राजकीय संकल्पना हे विचारांच्या अध्ययनासाठी मौलिक तत्वज्ञानाचा विचार केला जातो. सुरुवातीच्या काळात असलेली प्रत्येक वस्तू किंवा घटक या पद्धतीचा स्वीकार करून इथं अभ्यास किंवा पद्धत मांडली जाते. ठीक आहे. बघा, वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय, ही पद्धती सोप्या शब्दात सांगू इच्छितो, म्हणजे अगदी तुम्हाला कठीण नाही होणार की समजून घेण्यासाठी वैज्ञानिक पद्धत म्हणून राहिली आहे. नैतिक तात्विक पद्धती नॉर्मेटिव्ह मेथडबद्दल बोलून राहिली आहे. तर ते काय असते अगदी सोप्या पद्धतीत सांगतो, ऐकून घ्या बिलकुल कान लावून. ही पद्धती वस्तुस्थिती व तथ्यावर लक्ष केंद्रित करते, त्यातील परस्पर संबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तथ्यांचे निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन, नियमांचे विश्लेषण करणे हे क्षेत्र आहेत. वस्तुस्थिती संबंधी विश्वसनीय ज्ञान संपादन करणे हे उद्दिष्ट असते. राजकारणाच्या अध्ययनासाठी या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे राज्यशास्त्र उदय होतो. नॉर्मेटिव्ह मेथड म्हणजे काय असते, नैतिक तात्विक पद्धत म्हणजे ही पद्धत मानवी जीवनाच्या विविध टप्प्यांसंबंधी विचार करते आणि त्या विचार प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर काय व्हायला हवे या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करते. बस हाच आहे, बाकी काही नाही आहे. म्हणजे मानव जीवन पद्धती आहे, त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे या घटकांकडे लक्ष जास्त करते. यालाच आपण नॉर्मेटिव्ह मेथड म्हणतो. थँक्यू फ्रेंड्स.